राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांना 86,000 कोटीची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही। त्यामुळे 6 कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली। या आत्महत्येस जबाबदार कोण असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला। तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी आमची देयक मिळावेत यासाठी अनेकदा पत्र दिली आहेत, मात्र यावर मार्ग निघत नाही। त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा त्यांनी दिला। राज्यभरातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले आज राज्य शासनाकडे अदा करण्यात आलेली नाहीत। याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा जवळपास 5-6 विभाग आहेत। सार्वजनिक बांधकाम आहे, ग्रामविकास आहे, जलजीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे। या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटीची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून आहे। आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातील सगळ्या रोजगाराला म्हणजे कंत्राटदाराचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय, या व्यवसायाला घरघर लागलेली आहे। कारण हे गेल्या 1.5-2 वर्षापासून पेमेंटची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्याला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही आहे। ही दुर्दैवानी गोष्ट। यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्यासुद्धा केल्या। पण महाराष्ट्र शासनाच्या 2024 ऑक्टोबर यावेळी आम्ही जो ट्रेड्सचे जे आहेत ह्या ट्रेड्सच्या संपर्क केला। ट्रेड्सच्या माध्यमातून आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत आपले अर्थमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्र्याची फायनान्शियल ॲडवायझरी कमिटी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर करून घेतला। मला सांगायला आनंद वाटतो की देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे। येत्या 10-15 दिवसांमध्ये याबाबतची सगळी क्लॅरिटी होऊन जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल असे शक्यता दाट आहे। पण या सगळ्या सिस्टीम जरी लॉन्च होत असली तरी सुद्धा 6,000 महाराष्ट्र शासनाची बाकी भरपूर आहे। पण ही ट्रायल पोस्टवरती आत्ता आपण ही 15 सप्टेंबरला गेले। आम्ही या लेटरमध्ये सुद्धा मागणी केली आहे की इतर सर्व डिपार्टमेंट्सला सुद्धा ही तरतूद व्हावी। तुम्ही जसं म्हणताय तो बाग सत्य आहे। आत्ता जेव्हा लागू केल्यानंतर स्टार्टिंगला त्यांनी सांगितले की 6,176 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत। प्रत्यक्षात 40-50 हजार कोटी यातनं तरतूद होणे ही काळाची गरज आहे। म्हणून आजच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटीची वेळ आत्ता इथं मागितलेली आहे। आम्हाला एक 5-10 मिनटं जर मुख्यमंत्री साहेबांनी भेटीची वेळ दिली तर यामधून एक सुवर्ण मध्य निघण्याची दाट शक्यता अशी वाटते। तो टेट्स एक पहले बहुत सालों से काम कर रहा है। अभी तक करीब 9 लाख करोड़ के आसपास हम लोग MSME को इससे ऑलरेडी दे चुके हैं सोल्यूशन। तो इसमें बहुत सिंपल सोल्यूशन है। एक डिजिटल रजिस्ट्रेशन का लिंक है, उसमें कोई रजिस्ट्रेशन फीस नहीं देनी है। तो कल हमने इसके लिए सबको एक्सप्लेन किया था। उसमें हमारी टीम है जो उनको रीच आउट करेगी। तो अभी इसमें सबसे बड़ा मेजर चैलेंज है अवेयरनेस नहीं है, लोगों को पता नहीं है, जानकारी नहीं है। तो अभी हम सारे जितने भी जिला हैं तो सर के माध्यम से हम सारे जिला में सबको अप्रोच करेंगे। कॉन्ट्रैक्टर यूनियन के प्रेसिडेंट को बताएंगे कैसे होना है। तो इसमें सिंपल इनवाइस अपलोड करनी होती है। उसमें इनवाइस PWD अप्रूव करेगा, देन उसमें बैंक है, बैंक पैसे दे देते हैं। तो किसी को कहीं नहीं जाना, एक डिजिटल माध्यम है और इसमें बहुत ही ईजी है। और इनको सबसे बड़ा प्लस पॉइंट है कि उनकी बुक्स में लोन नहीं दिखेगा। ये ऑफ बैलेंस शीट सोल्यूशन है। अगर कल को PWD से पेमेंट डिले हो जाता है 180 दिन या 90 दिन बाद, तो वो रिकवरी कॉन्ट्रैक्टर से नहीं होगी, PW से ही हम वो करेंगे, रिपेमेंट लेंगे। राज्य सरकार बघत राहिलं तर पुढची आपली भूमिका काय असणार? राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलनं केलं। आत्ताच दिवंगत अजितदादांचंही सुद्धा नाव निघालं। त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की तिजोरी उघडी करा, आम्हाला लोकांना तुम्ही काहीतरी न्याय द्या। आणि वारंवार ह्या गोष्टीसाठी कंत्राटदार हा संघ राज्यभर आंदोलन करत होता आणि त्याच्यामध्ये आमचे 6 दुर्दैवी कंत्राटदारांचाही मृत्यू झाला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला कंत्राटदारांचं पूर्ण घरदार तुम्हाला सांगतो सोनं नाणं, बायका मुलांचे सगळे दागिने असतील, त्यांचे FD असतात, ह्या वाऱ्यावरती सोडलेले असताना सुद्धा जर सरकार ह्याच्याकडे बघत नसेल आणि आता सरकारने एक नवीन प्लॅटफॉर्म आम्हाला ट्रेड्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला। माझी शासनाकडे ही प्रमुख मागणी आहे की तुम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा तुम्ही जो का पहिला टप्पा जो करताय तर त्याची ही तरतूद फक्त आम्हाला एक प्रकारे वाटण्याची अक्षता लावू नका।
आम्ही ह्या भूमिकेचं आपलं स्वागत करतो. पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवरती न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे आमच्या 86,000 कोटीच्या टप्प्याच्या अगेन्स्टमध्ये किमान तो 40,000 50,000 कोटीपर्यंत न्यावा. आणि त्याच्यामध्ये सगळे हेड शासनाचे जितके काही हेड्स असतील म्हणजे त्याच्यामध्ये इमारत दुरुस्तीचा हेड असेल, त्याच्यामध्ये 22-59 असेल, त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा हेड असेल, आमच्या जलसिंचनाचा असेल, आमच्या जलजीवनचा असेल, त्या सगळ्या कंत्राटांना त्याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल हे शासनाने बघणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुमच्या सुस्ते कार्यक्रमाला जर आम्ही प्रतिसाद देत असताना सुद्धा जर शासन आम्हाला जर त्या प्रकारे कुठेही प्रकारे जर आम्हाला मदत करायला तयार नसेल तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल असं आम्हाला वाटतं.